तिथल्या PI ने सांगितलं की खासदार पुत्राचं तुम्हाला नाव घेता येणार नाही, अमुकचं नाव घेता येणार नाही, तमुकचं नाव घेता येणार नाही. मित्र 2 दिवस विलास घोलेचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या समोर ठेवावा लागला. तुम्ही आम्ही सर्वजण केजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठिया मांडला, पोलीस स्टेशनच्या समोर बसलो आणि तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली, त्यांनी पुरवणी जबाबामध्ये त्याचं नाव घेतलं. या जिल्ह्याच्या SP ने तिथे सांगितलं की मी 3 दिवसापासून जिल्ह्यात नव्हतो, मी रात्री आलोय आणि त्याचं CDR मध्ये नाव नाही. तुम्ही रात्री आलात आणि तुम्ही CDR कधी बघितला? अरे तुम्ही इथंच न्याय देण्याचं काम करता का? गुन्हा दाखल करताना पुरावे दाखवा असं म्हणता. आणि ज्यावेळेस आपल्या भावाला न्याय मिळत नाही हे लक्षात आलं, रमेश घोले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. त्यांची 65 वर्षाची आई 10 दिवस उपाशी राहिल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं. त्यांच्या पत्नी 14 दिवस झाल्याच्या नंतर 14 ऑगस्टला आमच्या भगिनीच्या लक्षात आलं की आपल्या पतीला आपण न्याय देऊ शकत नाही, पतीच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही. मग तिने शेवटी हातबल होऊन विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. आणि संपूर्ण मीडिया समोर त्यांनी विष प्राशन केलं. आणि काही भांडगोळ सोशल मीडियाला लिहितात की दही पिऊन आत्महत्याचा प्रयत्न, लस्सी पिऊन आत्महत्याचा प्रयत्न. अरे आम्ही स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन पाहिलंय, त्या भगिनीच्या पोटात विष गेलं असं त्या डॉक्टरांचं म्हणणं आहे, तोंडात इन्फेक्शन विषामुळे झालंय. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत की दही पिऊन आत्महत्येचा प्रयत्न म्हणताना. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणणं हे आपल्याला आपल्यासारख्या लोकांना शोभत नाही. मित्र, रमेश घोले यांची प्रकृती खालावली, त्यांना ऍडमिट करावं लागलं. आणि 14 ऑगस्टला ज्यावेळेस न्याय मिळत नाही आमच्या बांधवांच्या लक्षात आलं, आम्ही SP कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी मध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी आम्हाला अडवलं. पोलिसांनी सांगितलं तुम्ही जाऊ शकत नाहीत. आम्ही तिथंच ठिया मांडला. ठिया मांडल्याच्या नंतर फक्त आम्हाला 7 लोकांना 7 मिनिटं भेटण्याची वेळ देण्यात आली. मित्र, मला सांगायचंय, जर विलास घोलेला न्याय मिळाला नाही तर यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी केलं जाईल. महाराष्ट्रात चक्काजाम केला जाईल. जोपर्यंत चंदन चोराच्या पोराला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. अरे जिल्ह्यातल्या इतर विषयामध्ये आपले सर्व विषय सोडून जे लोक जिल्ह्यातल्या इतर विषयामध्ये अग्रेसर असतात, आज आंतरवलीचा न्यायाधीश कुठे गायब झालाय? आमच्या विलास घोलेला न्याय मागताना त्याचा जीभ आज उचलत नाही का? आष्टीचा जाब्या आज कुठे हरपलाय? ज्याला माजलगाव मध्ये ज्याला ओबीसीने मुंडे साहेबांच्या सांगण्यावर डोक्यावर घेतलं, ज्याला धनंजय मुंडे साहेबांनी पंकजाताईच्या मुंडेच्या सभेवर तुम्ही आम्ही मतं दिली, त्याला निवडून आल्याच्या नंतर तो म्हणतो मला मुंडेच्या सभेवर तुम्ही आम्ही मतं दिली, त्याला निवडून आल्याच्या नंतर तो म्हणतो मला मंत्री व्हायला जात आडवी आली. तो आज कुठे जायचंय? या ठिकाणी मी सर्व वक्त्यांना विनंती करतो की सदावर्ते साहेबांना मुंबईला अर्जंट जायचंय, त्याच्यामुळे 2-2 मिनिटं आपल्याकडून अपेक्षित आहेत. मी याच्यानंतर माऊली शिरसट यांना विनंती करतो की आपलं 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. अमर रहे, अमर रहे. आदरणीय विचार मंच बांधवांनो, या ठिकाणी गेल्या 2.5-3 वर्षापासून या समाजाला जे भोगावं लागतंय, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री संपूर्ण दुर्लक्ष करतात. या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलंय. त्याचं कारण आपण तुम्ही आम्ही सर्व गावखेड्यातला बारक्यातला बारका माणूस, अगदी ओबीसी समाजानं या मुख्यमंत्र्याला त्या खुर्चीवर बसवलंय आणि आपल्याला सातत्यानं सावत्रपणाची आणि तुझ्या भावाची वागणूक दिली जाते. आपण बारक्या जातीतलं येतोय, आपण हलक्या जातीचं येतोय असं हिनवलं जातंय. या जिल्ह्याचा खासदार एकदा माणूस कुठला असू द्या निवडून आल्यानंतर तो सर्व जनतेचा खासदार असतोय. आम्हाला सांगितलं घोषणा देताना
लय त्याच्याबद्दल बोलू नका. अरे हरामखोर, काल म्हणतो तुमच्या भोकांडी बसलोय. अरे आता कोण कोणाच्या भोकांडी बसतोय येणारा काळच ठरवेल. मी तुला भोकांडी कसं बसतंय ते आता मी दाखवून देऊ. कारण या ठिकाणी बरेच वक्त बोलणार आहेत. सविस्तर सर्वजण सांगतात. गेल्या 2 महिन्यापासून आमचा घसा बसलाय ओढू ओढू, त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही. याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर ओबीसी नेते बळीराम तात्या कटके यांना विनंती करतो की आपलं अवघ्या 2 मिनिटामध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. तात्या. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचं दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे या महामानवांना अभिवादन करून, खरं तर तुमचं आमचं ओबीसीचं हे दुर्दैव आहे की आपण आपल्या भावाला न्याय भेटायसाठी रस्त्यावरली लढाई आपल्याला लढावं लागती. अरे ज्या राज्यकर्त्यांना आपण खुर्चीवर बसवलोय त्या राज्यकर्त्यांना जर तुमचा आमचा आक्रोश समजत नसेल तर यापुढे यांना सत्तेवर बसवायचं का नाही हे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे. आता माझ्या भावांनी सांगितलं, खरं तर आता आम्ही मोर्चात येत असताना आमचे काही पोरं घोषणा देत होते, चंदन चोराच्या पोराला अटक करा. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, त्याचं रेकॉर्ड तुमच्याकडे असेल. चंदन चोर म्हणून जाहीर झालेला माणूस आहे, त्याचा रेकॉर्ड जरा बाहेर काढा. आणि त्याच खासदारांनी, चंदन चोर खासदारांनी काल काहीतरी घोषणा केली वाटतं, मी 5 वर्ष या तुमच्या बोकांडी बसल. ध्यानात ठेवा बांधवांनो, तो 2029 पर्यंत आपल्या बोकांडी बसल. पण भविष्यात तू जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत गुलाल लागून देणार नाही. ही सगळ्यांनी आपण इथं शपथ घेतली पाहिजे. आपण सगळेजण असाच एकजूट राहूया. खरं तर विलास घुले हत्या प्रकरणामध्ये ज्या दिवशी विलास घुलेंचा मृतदेह केज पोलीस स्टेशन समोर होता त्या दिवशी सीएम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एसपीने आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तात्काळ अटक करू. मुख्यमंत्री साहेब, आम्ही तुम्हाला शब्द पाळणार आहे म्हणून तुमच्याकडे बघतो. तुम्ही शब्द पाळला नाही. येणाऱ्या 2029ला तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय ओबीसी. यानंतर बटुळे बाबांना विनंती करतो, अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेबांना तात्काळ मुंबईला जायचंय, त्याच्यामुळे मी संयोजकाच्या वतीनं आपणाला कृपया वेळोवेळी विनंती करतोय की अवघी 2 मिनिटाच्या जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बाबा चला. आज आपण सर्व ओबीसी समाज पूर्ण याच्यामध्ये ज्या बीड जिल्ह्याने आपल्या नेत्यांनी ज्या सरकारला म्हणजे याच्यामधून कचऱ्यामधून सोन्यावर बसवलं, ते सरकार जर आपली ओबीसी समाजाची बाजू घेत नसेल तर याच्याकरता आज ह्याच बीड जिल्ह्याने भाजपचा जो इतिहास घडीला तर ह्याच बीड जिल्ह्याने घडीला. ह्याच बीड जिल्ह्यामध्ये वंजारा समाज आणि ओबीसी समाजाचं जे काम चाललंय किंवा प्रत्येक वेळेस टार्गेट वंजारा आणि ओबीसी, वंजारा आणि ओबीसी, ह्यो जी बजरंग सोनूने काहीतरी आता तुमच्या बीड जिल्ह्यावाल्याला सगळ्याचं, आणि रमेश भाऊ पण त्या दिवशी मी आलो तो बोलले किंवा स्वतः माझ्या भावाने मला सांगितलं किंवा याचे फोन चालू होते, हे बाकीच्या काही गोष्टी होत्या. अरे ह्या चंदन चोराला न्याय वेगळा आणि जर ओबीसी समाजाला न्याय वेगळा मिळत असेल तर ह्या सरकारला काही ना काही 2029ला तुम्हाला सांगतो याला भुई सपाट केल्याशिवाय राहायचं नाही. एवढीच माझी विनंती आहे. जर आपल्याला न्याय मिळाला तर व्यवस्थित मिळावं. आणि समाज, आपल्या समाजाने बीजेपी वाल्याला जी आणला तर 18 पगड जातीने ओबीसीनीच मोर आणलेलं आहे. कारण हे बीजेपी होता कुठं हे माहीत नव्हतं. ह्या बीजेपीचा कोम कुठं होता हे माहीत नव्हता.
त्या बीड जिल्ह्याने झाड लावलं आणि हे बीड जिल्ह्यावर जर पाळी येत असेल तर याच्याकरता आज अनेक वेळेस, कारण मागून थोडं दाटे आहे त्याच्यामुळे मी जास्त गडबडीने बोलतो, ते अनेक वेळेस झालं की आपल्या नेत्याला टार्गेट करायचं, याचा राजीनामा घ्या, त्याचा राजीनामा. अरे तुमच्या हातात सत्ता आहे, तुमची प्रबळ मनगट आहे, म्हणून तुम्ही गरीबाला लगेच हे करता. आज सरकार कुठे गेलं त्याचा हे करायला, त्याचा राजीनामा घ्या ना, त्याचा राजीनामा घ्या. आणि तो बजरंग सोनवणेचा जो चिरंजीव आहे तो शिळ्यार चौकशीमध्ये, कारण जो चोर असतो तो चोर कधी पळत असतो, शाहू असतो तो कोणाच्या बापाला भेट नसतो. ज्या वेळेस आपला जो माणूस 3 दिवस राहिला त्यावेळेस ह्यो कुठं जातो मुंबईला, ह्यो कुठं जातो दिल्लीला. अरे भामट्या, तो दाखिला, तो तुझ्या हाताने सिद्ध करून दाखिला मी चोर आहे म्हणून. तू चोर नव्हता तर त्या दिवशी तिथं जायचं ना, किंवा भेट द्यायची कुटुंबाला, सांगायचं अहो ह्यो चोर होता म्हणून मुख्यमंत्र्याला भेटायला गेला आणि आपण आपल्या प्रेताला राखण होतो. अहो ह्यो चोर होता म्हणून गृहमंत्र्याकडे गेला. अरे तुझ्या हाताने तो सिद्ध करून दाखिलं. पोलीस प्रशासनाला माझी गावरान भाषात अडाणी शब्दात एकच विनंती आहे बाबा हो, की जे आम्हाला सत्य असेल, जे कायदा असेल, कायद्याच्या व्यतिरिक्त काय आम्ही मागत नाही, कायद्याचाच मागतो. कायद्याच्या नियमाने आम्हाला पण, तुम्ही पण आमचेच मुलं बाळ आहेत असं काही समजू नका. पण तुम्ही जर समजा काही जर दबावपोटी काही करीत असाल तर याचे परिणाम वेगळे तुम्हाला पोलीस प्रशासनाला पण भोगावं लागते. एवढंच बोलतो. जय भीम, जय महाराज. यानंतर भाऊसाहेबजी लटपटे यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे, थोडक्यामध्ये बोलायचं आहे. आपल्या सगळ्यांचा भाऊ विलास घुले यांच्या हत्याकांडातील सर्व आरोपी अटक होण्याच्या मागणीसाठी आज आपण सगळेजण उपस्थित राहिलेले आहेत. मी तुमच्या सगळ्याचे आभार मानतो. तसेच या सर्व आंदोलनासाठी ज्यांनी कष्ट घेतलं, मग ते बाळासाहेब सानप असो, इतर सर्व जे संयोजक मंडळी आहेत त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. मी त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. खरं तर मला खूप कमी वेळ दिला आहे संयोजकांनी, कारण मुंबईतले काही मान्यवर या ठिकाणी येऊन आपल्याला सगळ्याला संबोधित करणार आहेत. काही मान्यवरांनी खासदारांविषयी बजरंग सोनवणे खासदार वगैरे वगैरे अशी भाषा वापरलेली आहे आणि आवाजाव भाषा वापरलेली आहे. मात्र मी जाणीवपूर्वक बजरंग सोनवणेची या ठिकाणी बजा म्हणून या ठिकाणी मी उल्लेख करतो. कारण बजरंग सोनवणेंनी काही संबंध नसताना सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांविषयी अतिशय गलिच्छ शब्दामध्ये त्यांनी टीका केली होती. अजय बजरंगा बजा, तू म्हणाला की रात्रीच्या वेळेतून त्यांना सवड मिळेल का? ऐका, मी सर्व बांधवांना विनंती करतो, कुणीही उठायचं नाही. अरे आपला बांधव, आपली आई आणि आपली बहीण गेल्या 18 दिवस झालं बगैर आनापानाची या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेला आहेत. आपण थोडी कळ सोसायची विनंती आहे, कुणीही उठू नये. बोला. बजरंग सोनवणे काय भाषा वापरली साहेबाला? ही भाषा कोणाला आवडली का सांगा? या प्रसंगामध्ये नेते लोकांना ओढण्याचा काय संबंध होता? अरे मर्डर केला तुझ्या पोरानं, नाव विलासने घेतलं मरताना जबाब जर दिला तर तो मृत्यूपूर्व जबाब होतो. आणि अशा प्रसंगामध्ये तुझ्या पोराचं या ठिकाणी पोलीस स्टेशनला पोलिसांनी अटक करायला पाहिजे होती. तू कुणावर शिंतोडे उडवतो? मला एकच म्हणायचंय की बजरंग सोनवणे बजा, तुझी लायकी नाहीये, तुझी लायकी नाहीये, लक्षात राहू दे. मी स्वतः डोळ्यांनी सांगतो, मी साक्षीदार आहे. अनेक वेळेस धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीमाग, सगळ्यात पाठीमागच्या हौद्याच्या सीटामध्ये हा बसलेला असायचा. हौद्यात बसणारा तू जरी खासदार झालेला असला, हौद्यात बसणारा तुझी लायकी आहे का? आणि तुझी लायकी नसताना तू आज काय, 4 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट बघा, त्यांनी पोलीस महासंचालकावर आरोप केला बजरंग सोनवणे. आणि आरोप काय केला की सदानंद दाते साहेब जे आहेत पोलीस महासंचालक, म्हणणे त्यांनी सीआयडी कडे 1 तासामध्ये सकाळी अर्ज दिला की संध्याकाळी.
अरे तो त्यांचा अधिकार आहे. तू तर कायदे बनवणाऱ्या सभागृहात गेला ना, उच्च सभागृहात गेला ना, तुला समजलं पाहिजे की तू पोलीस महासंचालकावर अशा पद्धतीने टीका करायला नाही पाहिजे. मी अजून भरपूर काही या ठिकाणी मला मुद्दे मांडायचे आहेत. तुझा मुलगा तू म्हणला की मी स्वतः पोलीस स्टेशनला सोडायला येतो जर त्याचं जर सीडीआर मध्ये नाव माहित असेल तर. अरे तुझ्या पोराचं नाव सीडीआर मध्ये आलेलं आहे आणि असा कुठं कायदा नाही की सीडीआर मध्ये नाव आलं पाहिजे आणि तुला सांगितलं पाहिजे तू निर्दोष आहे का. जर निर्दोष नसला तर त्याला अटक केलं पाहिजे. निर्दोष तुला ट्रायलला सामोरं जावं लागेल. पोलिसांना विनंती करतो की हा जरी खासदार असला त्याचं पोरग तो घेऊन येऊपर्यंत तुम्ही त्याच्या मुसक्या बांधा, त्याच्या तोंडावर काळं फडक हे करा आणि त्याला अटक करा. आणि जर मग अशा पद्धतीने जर न्याय प्रणाली जर असेल, खासदार जर म्हणत असेल की मी जर का तशा दोषी असेल तर मला सांगा, मी पोरग हजर करतो. असं कायदा चालत नाही. मी जर असं म्हणालो की वाल्मिक अण्णाचा ह्या प्रकरणामध्ये जर दोष असेल, कोर्टाने जर वाल्मिक अण्णाला दोषी सिद्ध केलं तर आम्ही त्यावेळेस पोलीस स्टेशनला त्यांना हजर करतो. असं चालेल का? तुम्ही तर काही संबंध नसताना त्याला अटक केलेलंच आहे ना. तर माझं सुद्धा मत आहे की कायद्यानं तोंडाला याच्या फडकं बांधा आणि बजरंग सोनवणेच्या पोराला तातडीने अटक करा. एवढंच या ठिकाणी सांगतो. हा मोर्चा कुठल्या जातीपातीचा नाही, बजरंग सोनवणेच्या मुलाच्या विरोधात हा मोर्चा आहे. हा मोर्चा मराठा समाजाच्या विरोधात नाहीये बांधवांनो. हा मोर्चा बजरंग सोनवणेच्या मुलाच्या विरोधात आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. या ठिकाणी मी माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. यानंतर सुमनजी धस यांना मी विनंती करतो की आपण मनोगत 2 मिनिटात या ठिकाणी व्यक्त करा. विलास घुले यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे आणि इतर मागण्यांसाठी विलास घुले यांचे कुटुंबीय गेले 8, 13, 18 दिवस झालं या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची दखल या बीड जिल्ह्याच्या एसपीनं, जिल्हाधिकाऱ्यानं आणि या सरकारनं, मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. त्याच्याबद्दल सर्वप्रथम या सरकारचा आणि या प्रशासनाचा जाहीर निषेध आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्त या ठिकाणी करतो. मित्रांनो, जर जात बघून आरोप निश्चित करण्याची जर इथून पुढे प्रथा पडत राहिली तर या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहणार नाही. हे मुख्यमंत्री साहेबांनी अगोदर या माध्यम समजून घेतलं पाहिजे. कारण जात बघून जर सर्व गोष्टी, दबाव बघून जर सर्व गोष्टी आपण ठरवणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची असणार आहे. मित्रांनो, एका प्रकरणामध्ये एक न्याय, दुसऱ्या प्रकरणामध्ये वेगळा न्याय, असं चालणार नाही. एखादा विशिष्ट समाजाची संख्या जास्त आहे म्हणून त्यांच्यावरती तुम्ही वाटेल त्या पद्धतीने मनमानी कारभार करून कुणालाही अटक करताल, कुणालाही आरोपी करताल, जे वाटेल ते करताल. परंतु भटक्या विमुक्त जातीमध्ये ओबीसी मधले माणसं आहेत, पोर आहेत म्हणून जर तुम्ही असं गाफील राहणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी पण मुख्यमंत्री साहेब तुम्हाला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या माध्यमातून आपल्याला कुणाचं समर्थन करायचं नाही, कुठल्या प्रकरणाची या प्रकरणाची तुलना करायची नाही. अरे परंतु हा मेलेला पण कुणाचं तरी पोरगा आहे, कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी पती आहे, कुणाचं तरी लेकरू आहे, ते पण कुठल्या का समाजाचा माणूस असू द्या. परंतु जर जात बघून सगळं करायचं असेल तर त्या नीच अवलादींना मला सांगायचे लाज वाटली पाहिजे. या आपल्या मध्यंतरी 2 महिने मुक्कामी असलेल्या बदनामी अमाई म्हणून एक होत्या बीड जिल्ह्यामध्ये, सतत येत होत्या बीड जिल्ह्यात. एका प्रकरणामध्ये अंजली दमानिया या ठिकाणी कुठे त्या विलास घुलेंच्या कुटुंबियांना का भेटावं वाटलं नाही. इतर जे त्या ठिकाणचे होते हे मनोज जरांगे पाटील, एका विशिष्ट ज्या ठिकाणी राजकीय फायदा त्या ठिकाणी तुम्ही फक्त बोलणार. परंतु या ठिकाणी सर्वसामान्य पोरगा विलास घुले म्हणून तुम्हाला बोलायचं नाही का? अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी, अनेक वक्ते देखील या ठिकाणी बोलणार आहेत. परंतु मला ओबीसी समाज जे या ठिकाणी उपस्थित आहे, तुमचं स्वागत आहे, अभिमान आहे तुमचा. परंतु जे ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत, जे मोबाईलवरनं टीव्हीवरनं बघत असतील, त्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे. ह्या लढ्याला सुरुवात झालेली आहे. तुम्ही असं गाफील राहून जमणार नाही. या ठिकाणी आज 18 दिवसापासून आपले बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. परंतु आपला समाज देखील या ठिकाणी ओबीसी समाज जागरूक नाहीये. आज घुले कुटुंबावरती वेळ आहे, उद्या कुठल्या ना कुठल्या कुटुंबावरती वेळ येणार आहे. एवढं आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. मी जास्त काही बोलत नाही, परंतु आपल्याला संघटित झाल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये गत्यंतर नाही. तुम्ही हे समजून घ्या.
अनेक गोष्टींवरती अन्याय होतोय. आज या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये धनगर बांधव आणि वंजारा बांधव, ओबीसी बांधवांचे माळी बांधव आहेत. आपण सगळेजण एकत्र राहिले पाहिजे तर बीड जिल्ह्यामधला मायक्रो ओबीसी या ठिकाणी सुरक्षित राहील. अन्यथा इतकी भयंकर पद्धतीनं या ठिकाणी दादागिरी चालली आहे, कुठेतरी थांबली पाहिजे. माझी या माध्यमातून विनंती आहे, या माध्यमातून माझी सर्वांना विनंती आहे, जे उपस्थित राहिले नाहीत, आपल्याला येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरती उतरल्याशिवाय पर्याय नाही. एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धनराजजी गुट्टे आपल्या या ठिकाणी विचार मांडतील. आजच्या या विराट मोर्चाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 60 दिवसापूर्वी केज तालुक्यातील टाकळी या गावचा सुपुत्र असणारा विलास घुले याचा मर्डर झाला. याची सामूहिक हत्या झाली. 8 ते 10 लोकांनी एकत्र येऊन संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून एक मास्टर माइंड प्लॅनच्या माध्यमातून ही हत्या घडून आणली. त्या हत्येनंतर त्या ठिकाणी 3 दिवस ते प्रेत अंबाजोगाईच्या शिवग्रहामध्ये ठेवलेलं होतं. 3 दिवस त्याचा अंत्यविधी झाला नव्हता. 3 दिवस कुठलीही प्रक्रिया झाली नव्हती. आणि त्या ठिकाणी एक वाघमोडे नावाचा पीआय होता आणि तो वाघमोडे आमच्या लोकांना नीट बोलत नव्हता. फिर्यादीचा उन्वने नावाचा पीआय होता आणि तो त्या ठिकाणी आमच्या फिर्यादींचा ऐकून घेत नव्हता. तुम्हाला काय करायचंय माझं मी बघतो म्हणत होता. मुळामध्ये एखादा मर्डर होतो तो अतिशय गंभीर घटना असते आणि त्यावेळेस त्याच्या फिर्यादी म्हणजे त्याचे रक्ताचे नातेवाईक यांनी जेवढी नावं सांगितले तेवढी नावं एफआयआर मध्ये घ्यायला पाहिजेत. पण या उन्वने हा कुणाच्या ताटाखालचा मांजर झालता, हरामखोर पीआय. त्यांनी त्या ठिकाणी या उन्वनेनी सांगितलं की मी 10वं नाव घेणारच नाही. त्यांनी शेवट केला. आम्ही पीएम करून बॉडी केसला घेऊन आलो. बॉडीचं काही वेळ आंदोलन शिवाजी चौकात चाललं. त्याच्यानंतरचं आंदोलन केजच्या पोलीस स्टेशन मध्ये चाललं. उन्वने अक्षरशः लोक एवढी तापली होती. मी त्याला सांगितलं तू जर थांबला असता तुला हे लोक उभ्यानी मारतील. त्यावेळेस स्वतःच्या पोलीस स्टेशन मधून हा हरामखोर पीआय असणारा उन्वने पळून गेला. आणि त्यानंतर त्या ठिकाणी डीवायएसपी आयपीएस वेंकटरमण सर असतील, ऍडिशनल एसपी तिडके मॅडम असतील आणि आयपीएस ज्यांना कर्तबगार म्हणून इथं पाठवलं होतं. पण भाषणामध्ये प्रत्येकानं सांगितलं की या कावत साहेबांची बदली झाली पाहिजे, यांना सस्पेंड केलं पाहिजे. यांना या जिल्ह्यात कशासाठी आणलं होतं? जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कर्तबगार करण्यासाठी आणि कडक करण्यासाठी. पण कावत साहेबांना ते जमलं नाही. कारण आमची 10 तास प्रेत जेव्हा केजच्या पोलीस स्टेशन मध्ये डेड बॉडी ठेवलेली होती, गेटला कुलूप लावून पोलिस लपून मध्ये बसली होती आणि आम्ही त्यांच्या सोबत बसलो बैठकीला. त्यावेळेस या एसपीनी सांगितलं की आता माझ्याकडे काही पुरावा नाही, पण माझ्याकडे जर काही पुरावा आला तर मी काही या बजरंगच्या पोराला सोडणार नाही असं एसपीनी सांगितलं. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. पुरवणी जबाबासाठी 10 तास डेड बॉडी पोलिसांच्या दारावर ठेवावं लागली. एवढी गेंड्याची कातडी या पोलिसांची झाली आहे. अतिशय निबर जातीची ही जमात आहे. यांनी स्वतःच्या घरचं यांचं जर कुणी मेलं असतं तर यांची बॉडी अशी पोलीस स्टेशन मध्ये 10 तास ठेवावं लागली असती का? त्यामुळं त्या ठिकाणी पुरवणी जबाब घेण्यात आला. एसपीने आम्हाला सांगितलं की मी सीडीआर काढतोय आणि सीडीआर आला की आम्ही आरोपीला अटक करू. आज रमेशने स्वतः सीडीआर बघितलाय आणि त्या ठिकाणी एसपीनी स्वतः बघितलाय. आता काय पोलिसांच्या डोळ्यात माती गेली काय? 1 महिन्यापासून आरोपीला अटक होत नाही. या ठिकाणी ज्याचा सुपुत्र वारलाय तो एक जांजामान तरुण मुलगा होता घुले परिवाराचा. त्याची आई रस्त्यावर बसली 18 दिवसापासून. त्याच्या पत्नीने प्रतिसाद मिळत नाही शासनाकडून म्हणून विष पिलंय आणि त्याचा भाऊ तिथं मरण यातना भोगतोय. गेल्या 18 दिवसापासूनचा संघर्ष सुरू आहे. आमचे या ठिकाणी बाळासाहेब सानप असतील, केशव तांदळे असतील, माऊली सिरसाट असतील, मोहन आगावसर असतील, अनेक गावचे सरपंच असतील, अनेक या भागातील लोकप्रतिनिधी असतील. ही सर्वजण मंडळी गेल्या 15 दिवसापासून जीवाचं रान करतेय. प्रत्येक गावामध्ये जाणे, लोकांना एकत्रित करणे आणि काय चाललंय हे समजावून सांगणं या ठिकाणी चालू होतं आणि त्याचा रोष
18 दिवस जर एखाद्याचा मर्डर होऊन त्याच्या घरच्यांना जर रस्त्यावर झोपावं लागत असेल, त्याच्या बायकोला जर न्यायासाठी विष प्यावं लागत असेल, तर पोलिसांना लाज वाटली पाहिजे की आपण या अंगात वर्दी घालतोय आणि आपण शपथ घेतलेली विसरून गेलोय का? आपण काही पैशाचा विषय केलाय का? आपण कुणाच्या दबावाखाली आहात का? आपण कुणाच्या ताटाखालचं मांजर झालेले आहात का? आपण डोळे असून सुद्धा आंधळ झाल्याचं सोंग करताय का? मी या ठिकाणी आमचे नेते आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मागणी करेल की इथले एसपी जे नवनीत कावत आहेत यांना तात्काळ या ठिकाणी सक्तीच्या रजेवर पाठवा, नाही तर त्यांची इथून बदली करून टाका आणि इथे एखादा इमानदार, पैसे न खाणारा, कर्तबगार आणि कडक असा प्रकारचा IPS अधिकारी पाठवा. याशिवाय पर्याय नाही, कारण इथल्या पोलीस दलाला काही बोललात तरी ते काही करू शकत नाहीत. त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी अनेक गोष्टी झालेल्या आहेत. विलास घुलेच्या 10व्या आरोपीला अटक झाली पाहिजे या मागणीसाठी जो जरांगे, जो आडमुठ आणि भिकारचोट माणूस आहे या महाराष्ट्रातला, ज्याला मी आडांचोट, भिकारचोट आणि वाया गेलेली औलाद म्हणतो, त्या जरांगेचा बाप इथं आज आलेला आहे आणि त्याचं नाव आहे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब. आमच्या साहेबांना या ठिकाणी रात्री बेरात्री हरामखोर न शिकलेले गावंढळ लोक रात्रभर फोन लावत असतात, पण त्यांना अतिशय सूचक अशा भाषेमध्ये उत्तर देऊन त्यांना जागीच गप करणारे आदरणीय सदावर्ते साहेब या ठिकाणी आलेत. हा खूप मोठा क्षण आहे या आंदोलनाचा, हा खूप मोठा पॉइंट आहे. त्याच पद्धतीनं ज्याला चंदन चोर म्हणून आपण सगळेजण घोषणा देत होतात, हे दिवस रात्र आम्हाला धमक्या देत असतात सोशल मीडियावर, इकडं तिकडं मारायचं कुणाला नसतं, फक्त रेकॉर्डिंग व्हायरल करायची आणि आई बहिणीवर शिव्या द्यायच्या आणि समाचार घेतला म्हणून नेत्याच्या पुढे जाऊन लोटांगण घ्यायचे. अशी ही पिलावळ पाठीत खंजे खुपसायची यांची जुनी सवय आहे. त्यामुळे या लोकांचा मी जाहीर निषेध करतो. बजरंग सोनवणे हा बीड जिल्ह्याचा खासदार आहे. लोकांनी त्याला संविधानाच्या माध्यमातून मतदान करून निवडून दिलंय आणि हा हरामखोर खासदार काल बोलला की मी 5 वर्ष तुमच्या बोकांडीवर बसणार आहे. हा भारतीय संविधानाचा अपमान आहे, हा लोकशाहीचा अपमान आहे. माजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना लोकसभेच्या अध्यक्षांना विनंती आहे की यांना पदच्युत केलं पाहिजे, पदावरून काढलं पाहिजे आणि याची खासदारकी डिस्क्राईब केली पाहिजे. एवढी विनंती सरकारकडे करतो. आणि हा जिल्ह्याचा खासदार किती मोठ्या प्रश्नावर लढतो माहितीये का? परवा इथे डीपीडीसीची मीटिंग होती आणि त्या डीपीडीसीला आदरणीय सुनेत्राताई आल्या होत्या, जिल्ह्यातील सगळे आमदार होते, या जिल्ह्याचे कलेक्टर बसले होते आणि हा बजरंग सोनवणे जिल्ह्याच्या मीटिंग मध्ये काय सांगतोय की मोहन आगाव नावाचा एक शिक्षक आहे तो मला लय त्रास द्यायला लागलाय. कलेक्टर साहेबांना सांगितलं, अरे बाबा ही जिल्ह्याच्या विकासाची बैठक चालू आहे, तुझं हे फाटका घरानं घेऊन तू नंतर ये. अरे तू बीड लोकसभेचा एवढ्या 200 किलोमीटरचा खासदार आणि तुला एका मोहन आगावनी राणे आणलंय. त्यामुळं बजरंग सोनवणे स्वतःची लायकी, कुवत, अवकात आणि आपली पातळी पाहून आपण बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. बीड जिल्ह्यातील सर्व मतदार जनतेचा तुम्ही अपमान केल्यावर तुमचा जाहीर निषेध करतो. ज्या जरांगेला नाही तिथं जाऊन फुकटचा कळवळा येतो, त्या जरांगेच्या जिबीला किंवा त्याच्या डोळ्यात काय माती गेली आहे का विलास गुले प्रकरणामध्ये बोलायला? किंवा विलास गुलेला काय आई वडिलाचा मुलगा नव्हता का? त्याच्या घरच्यांना काय दुःख नाही का? या सगळ्या गोष्टीचा विचार जरांगेने आत्मपरीक्षण करावं, कारण तो शिकला नसल्यामुळे आत्मपरीक्षण करू शकत नाही, कारण तो अडाणी आहे. त्याच्या आजूबाजूच्या पिलावळींनी त्याला सांगावं की या प्रकरणावर बोल बाबा काहीतरी, त्याशिवाय जमणार नाही. त्यामुळं जरांगेला सांगायचंय की या प्रकरणावर 60 दिवसामध्ये तुला एकदाही येता आलं नाही का? 60 दिवसामध्ये तुला इकडे येताना वंजारी या एका शब्दामुळे तू इकडे आला नाही का? ओबीसीचा एवढा तिरस्कार करणारा हा जरांगे, याचा मी या ठिकाणी इथं न आल्याबद्दल आणि या प्रकरणामध्ये आवाज न उठवल्याबद्दल अडांचोट आणि भिकारचोट विचारसरणीच्या जरांगेचा जाहीर निषेध करतो. बीडच्या एसपीच्या बदलीची मागणी करतो, विलास गुलेच्या न्यायाची मागणी करतो आणि आम्हाला न्याय न मिळाल्यास हे प्रकरण राज्यव्यापी होईल आणि प्रकरण हाताबाहेर जाईल आणि कायदा व सुव्यवस्था बिघडेल याची येथील पोलिसांनी नोंद